राजकीय पुनर्वसन आहे असं मला वाटत नाही. कारण विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते जे पक्षामध्ये असतात, कोणत्याही पक्षामध्ये असतात, ते सतत पक्षाचं काम करत असतात. मी विनोद तावडे यांना अनेक वर्ष ओळखतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून जे त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे, ते मग महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, बिहारसारख्या राज्यात त्यांनी काम केलं, केरळला काम केलं. अशा वेळेला जर पक्षानं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि उमेदवारी दिली तर तो एका कार्यकर्त्याचा सन्मान असतो. महाराष्ट्रातून त्यांना काही लोकांनी राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातून एका विशिष्ट गटानं विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे तेव्हाचं चित्र होतं. पण विनोद तावडे हे नाउमेद न होता त्यांनी आपलं संघटनेतलं कार्य, संघटना बांधण्याचं कार्य त्यांच्या पक्षाचं कायम ठेवलं. ते दिल्लीमध्ये सुरुवातीला पक्ष सचिव म्हणून गेले, मग ते सरचिटणीस झाले, मग त्यांच्यावर अनेक राज्यांची जबाबदारी दिल्यावर त्यांनी जी मर्जी संपादन केली नेतृत्वाची त्याच्यामुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे. आणि त्याचं कार्यकर्त्याला जेव्हा अशा प्रकारचं त्याचा गौरव केला जातो तेव्हा कोणत्याही पक्षातल्या कार्यकर्त्याचं कौतुक केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षानं जे उमेदवार दिलेले आहेत ते कौतुक करण्यासारखेच आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. रोहित पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काल अजितदादांचा अपघात, घातपात, संशयास्पद अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली. रोहित पवारांनी त्यांना काही प्रेझेंटेशन दिलं. त्याच्यावरती उद्धव साहेबांचं स्पष्ट मत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी ही करावीच लागेल, व्हायलाच हवी. अजितदादा पवार यांच्या बाबतीत त्यांचं कुटुंब काही बोलायला तयार नाही, भारतीय जनता पक्ष काही बोलायला तयार नाही, इतर कोणी बोलायला तयार नाही. काय तुम्ही दडवताय, काय लपवताय, असं काय रहस्य आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तुम्ही तपास का होऊ देत नाही, तुम्ही कोणाला वाचवताय, हा जर प्रश्न रोहित पवार विचारत असतील तर तो योग्य आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना तेच सांगितलं की याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. शरद पवार आज आपला उमेदवारी अर्ज सादर करत असताना महाविकास आघाडीचे कोण मोठे नेते त्यांच्यासोबत असणार आहेत? उद्धव ठाकरे माननीय शरद पवार हे कालच इस्पितळातून घरी आलेले आहेत, कालच. आणि त्यांच्यावरती अजूनही काही प्रमाणामध्ये उपचार सुरू आहेत. ते लवकरच बरे होतील, पण अजून उपचार सुरू आहे. आणि त्यांना जसं माझ्यावरती तीवेळी गर्दीत जाऊ नये असं डॉक्टरांचं बंधन होतं, मलासुद्धा अजूनही आहे. पण शेवटी वयामध्ये फरक आहे. त्यांनाही ते बंधन आहेत की फार गर्दीमध्ये त्यांनी सध्या जाऊ नये. त्याच्यामुळे इतर काही ज्या कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया आहेत त्या त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकलाच पूर्ण केल्या जातील. आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज हा आम्ही सगळे मिळून विधान भवनात, निवडणूक कार्यालयात, राज्यसभेच्या निवडणूक कार्यालयात आम्ही दिला. उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहे. सुप्रिया सुळे यांनी काल त्यांना विनंती केलेली आहे येण्यासंदर्भात, आणि ते तसा येण्याचा प्रयत्न करतायत. पण आपल्याला माहीत असेल की आज मुंबईमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या चिरंजीवांचं लग्न असल्यामुळे अनेक लोक सकाळीच तिथे गेलेले आहेत. तर त्यातून ते वेळ काढून येण्याची शक्यता मला वाटते.